Welcome to Bosley Knowledge City. You are watching BKC Social. इंजिनिअरिंग का करावं असा एक मुख्यत्वे करून प्रश्न मला विद्यार्थी जेव्हा भेटतात तेव्हा विचारतात. तर ह्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ इच्छितो. सर्व क्षेत्र जर बघितली तर त्यामध्ये ॲडव्हान्समेंट जी आलेली आहे ती टेक्नॉलॉजीमुळे आलेली आहे, इंजिनिअरिंगमुळे आलेली आहे असं मला वाटतं. तुम्ही कोणतंही क्षेत्र घ्या, तुम्ही ॲग्रिकल्चर घ्या, तुम्ही हेल्थकेअर घ्या, तुम्ही ट्रान्सपोर्टेशन घ्या, असे कोणतेही क्षेत्र घ्या, त्याच्यामध्ये कम्युनिकेशन घ्या, ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये जी ॲडव्हान्समेंट जी झालेली आहे, आता सुबत्ता जी आलेली आहे असं मी म्हणेन, ती टेक्नॉलॉजीमुळे किंवा इंजिनिअरिंगमुळे आलेली आहे. आणि म्हणून आपण जर इंजिनिअरिंग आपण केलं तर आपल्याला सुद्धा या सगळ्या क्षेत्रामध्ये वावरायला वाईड स्कोप मिळतो. हे एक पहिलं रिझन. दुसरं रिझन असं मला वाटतं की टेक्नॉलॉजीमुळे आपली इकॉनॉमी वाढली. आपण जर बघितलं तर भारताची इकॉनॉमी आता वाढलेली आहे, प्रत्येकाची इकॉनॉमी वाढलेली आहे. आणि ह्या इकॉनॉमी वाढण्याचं मुख्यत्वे करून कारण आहे की ही सगळी क्षेत्र फ्लरिश झाली आणि त्याचाच एक भाग म्हणजे इकॉनॉमी वाढली. आपला इझिनेस वाढला, म्हणजे वागण्यातला किंवा दररोजच्या जीवनामध्ये वागण्यातला जो इझिनेस आहे. तुम्ही बँकिंग क्षेत्रामध्ये बघा, आपण पूर्वी बँकेमध्ये जात होतो, आता जावं लागत नाही, आपण फटकन एका क्लिकमध्ये मनी ट्रान्सफर करतो. ही जो इझिनेस आलेला आहे, एक एक्झाम्पल सांगितलं, पण प्रत्येक गोष्टीत हा जो इझिनेस आलेला आहे तो ह्या टेक्नॉलॉजीमुळे आलेला आहे. आणि अशामुळे ज्या काही अपॉर्च्युनिटीज उपलब्ध होतात सगळ्या क्षेत्रामध्ये, त्या इंजिनिअरिंगचं काही नॉलेज असेल, इंजिनिअरिंगचं काही स्किल्स असेल तर आपण तिथे त्याला लावू शकतो आणि आपण त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग करू शकतो. आपल्या गोष्टी फास्ट पण झालेल्या आहेत, म्हणजे आपण एखाद्या पूर्वी ज्या गोष्टी करायचो आता त्या गोष्टी भरपूर फास्ट व्हायला लागल्या आहेत, त्या पण टेक्नॉलॉजीमुळे व्हायला लागलेल्या आहेत. तुम्ही ट्रेंडिंग फील्ड्स बघितले, सध्याचे ट्रेंडिंग फील्ड्स, तर तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल ऐकता, त्यानंतर डेटा सायन्सबद्दल ऐकता. त्यामुळे तुमचा सर्व डेटा, मोबाईलचा डेटा किंवा तुमचे जे ॲप्लिकेशन्स असतात त्याचा सगळा डेटा तुमचा क्लाउडवरती स्टोरेज होतो असं तुम्ही पण म्हणता किंवा ऐकता. आणि हे सगळं टेक्नॉलॉजीचा भाग आहे, म्हणजे आपण दररोजच्या जीवनामध्ये टेक्नॉलॉजी आलेली असं मी म्हणेन. त्यामुळे आपण ते स्किल खरोखर शिकलं पाहिजे. पुढेही जाऊन मी असं सांगू इच्छितो की आपण ज्या भागामध्ये राहतो, म्हणजे आपण या कोकणामध्ये राहतो, या कोकणामध्ये शेती, टुरिझम हे दोन व्यवसाय मुख्यत्वे करून आपण चालतात इथे. तर ह्यामध्ये सुद्धा बरीच प्रगती करण्यासारखी आहे आणि ती टेक्नॉलॉजी वापरून प्रगती करण्यासारखी आहे. आपण जर ह्यामध्ये इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजी वापरली तर आपली ही क्षेत्र जी आहेत, टुरिझम म्हणा किंवा शेती म्हणा, ह्याच्यामध्ये आपण बरीच ॲडव्हान्समेंट आणू शकतो आणि ह्यामध्ये बरीच प्रगती साधू शकतो. तर माझं असं अपील आहे की इथल्या भागातल्या लोकांनी जे रिक्वायर्ड स्किल्स आहेत ह्या क्षेत्रासाठी ते घ्यावेत आणि ते मुख्यत्वे करून इंजिनिअरिंगमधले आहेत, कारण टेक्नॉलॉजीचा वापर करूनच आपण ह्याला पुढे नेऊ शकतो. आणि त्यामुळे इंजिनिअरिंगचे जे स्किल्स आहेत ते आपण शिकावेत असं मला वाटतं. थँक्यू.